वंतारा की नांदणी, महादेवीच्या नशिबाचा निर्णय काय? महादेवी पुन्हा नांदणीला येणार? गावात हालचाल सुरू. 33 वर्षांची साथ संपली, पण अजून शेवट झाला नाहीये. न्यायालयाने नाकारलं, पण गावकऱ्यांनी आता नवं पाऊल उचललंय. 1.25 लाख स्वाक्षऱ्या. आता पुढे काय घडणार? नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. ती फक्त एक हत्तीण नव्हती. गेल्या 33 वर्षांपासून मठात प्रेमाने वाढवलेली, नांदणीच्या लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत साऱ्यांची लाडकी महादेवी हत्तीण अखेर गावाला निरोप देऊन गुजरातच्या वंतारा अभयारण्यात रवाना झाली. आणि त्या निरोपाच्या क्षणी संपूर्ण गावाचे काळीज भरून आले. गावात हत्तीणीची मिरवणूक निघाली, पण ही आनंदाची नव्हती, ती वेदनांची, असहायतेची मिरवणूक होती. गावकऱ्यांचं महादेवीवरचं प्रेम इतकं खोल आहे की महादेवी हत्तीणीला पुन्हा आणण्यासाठी सतेज पाटील, राजू शेट्टी यांच्याकडून स्वाक्षरी मोहीम देखील घेण्यात आली आहे. केवळ 24 तासात 1,25,353 स्वाक्षऱ्या महादेवीच्या परतीसाठी गोळा करण्यात आल्या आहेत. कोर्टाच्या निर्णयामुळे महादेवीला वंतारामध्ये पाठवणं अनिवार्य झालं. नांदणी मठ जे जैन धर्मियांच्या श्रद्धेचं केंद्र आहे, तिथे महादेवीने आपलं आयुष्य घालवलं. ती फक्त पूजेचा भाग नव्हती, ती नांदणीच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनली होती. तिच्या सोंडेचा स्पर्श गावकऱ्यांसाठी आशीर्वादासारखा होता. पण या आस्थेला कायद्याच्या जाळ्याने गाठलं. कोर्टाच्या निर्णयामुळे नांदणी ग्रामस्थ मात्र नाराज झाले. कोल्हापुरातील नांदणी इथला मठ जैन धर्मियांच्या श्रद्धेचं ठिकाण मानला जातो. या मठात मागील 33 वर्षांपासून महादेवी नावाची हत्तीणीला सांभाळ करण्यात येत होता. मात्र याच हत्तीणीला गुजरातच्या वंतारा येथे नेण्यात आले. हत्तीणीला गुजरातमधील वंतारामध्ये पाठवण्याचे हायकोर्टानं आदेश दिल्यानंतर नांदणी ग्रामस्थांनी सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं होतं. मात्र तिथेही त्यांना निराशा मिळाली होती. महादेवी हत्तीणीला वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप पेटाने केलाय. प्रकरण न्यायिक पातळीवर पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. समितीने हत्तीणीची पाहणी करून अहवाल सादर केला होता. यानंतर मुंबई प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल असे निरीक्षण नोंदवलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीबाबतची याचिकेनंतर सुप्रीम कोर्टाने फेटाळली. त्यामुळे नांदणी मठाची महादेवी हत्तीण वंताराकडे सोपवण्यात आली. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी 24 तासात 1,25,353 लोकांनी स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महादेवी हत्तीण संदर्भात मोठी हालचाल सुरू झाल्याचं दिसतंय. वंतारा प्रकल्पाचे सीईओ विहान कर्णी आणि त्यांची टीम नांदणीसाठी रवाना होणार आहे. विहान कर्णी आणि त्यांची टीम कोल्हापूर विमानतळावर येऊन नांदणीला जाणार असून यावेळी मठातील महाराजांची भेट घेणार आहे. त्यामुळे महादेवी हत्तीण पुन्हा नांदणीला येणार की नाही याबाबत आता चर्चा रंगली आहे. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी 24 तासात 1,25,353 लोकांनी स्वाक्षरी केली. दिनांक 1 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेपर्यंतच ही स्वाक्षरी मोहीम सुरू राहील. नांदणी मठाचे स्वामीजी यांच्या हस्ते या सर्व फॉर्म्सचे शनिवारी सकाळी 10 वाजता नांदणी येथे पूजन होईल. शनिवार 2 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता कोल्हापुरातील रमणमळा पोस्ट ऑफिसमधून स्पीड पोस्टद्वारे हे सर्व फॉर्म राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवले जाणार आहेत, अशी माहिती सतेज पाटील यांनी पोस्ट करत दिली आहे.